NTFS ड्राईव्ह आहे आणि आपण याला कोटा याच्यावरती सेट करू. बाय डिफॉल्ट कोटा सिस्टम इज डिसेबल्ड. कोटा डिसेबल असतो, तुम्हाला कोटा इनेबल करावा लागतो. ते बघा, ज्यावेळेस मी आता ह्या डी ड्राईव्हच्या प्रॉपर्टीजमध्ये जाईल ना, त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर बघा 3 नंबरला वरून टॅब आहे कोटा नावाची. फोल्डरला कोटा नसतो, फक्त ड्राईव्हला असतो. NTFS व्हॉल्यूम पाहिजे तो. ते बघा कोटा काल तुम्हाला फरक दाखवला होता फॅटमध्ये आणि NTFSमध्ये. बघा बाय डिफॉल्ट डिस कोटा आर डिसेबल्ड. हे बघा रेड सिग्नल लागलेले. रेड सिग्नल लागलं म्हणजे कोटा डिसेबल आहे. हे सिग्नल जर ग्रीन झालं म्हणजे कोटा इनेबल झाला असा अर्थ होतो. बरोबर आहे की. तर आता आपण इथं इनेबल करू कोटा. सो इनेबल द कोटा मॅनेजमेंट. त्याच्यानंतर डिनाय डी स्पेस टू युजर्स एक्सिडिंग द कोटा लिमिट. म्हणजे ज्या ज्या युजरनी त्यांची डी स्पेस एक्सिड म्हणजे जास्त झाली, म्हणजे त्यांची पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिनाय कर. काय कर? डिनाय म्हणजे त्यांना डेटा स्टोअर करू देऊ नको. समजा एखाद्याला जर 100 MB दिलेला आहे, 100 MB जर त्यांनी जर भरलं त्याच्यावरती 1 KB सुद्धा त्याला टाकता नाही आला पाहिजे डेटा. हे हा ऑप्शन जर घेतला त्याला डिनाय करू. त्याच्यानंतर सिलेक्ट द डिफॉल्ट कोटा लिमिट फॉर न्यू युजर्स ऑन दिस फॉलो. म्हणजे आता इथून पुढे जेही नवीन युजर असतील किंवा कोणते युजर असेल त्यांना कोटा आपण इथून सेट करू शकतो सगळ्यांसाठी सारखाच. जर तुम्हाला सगळ्या युजरला जर सेम कोटा लिमिट जर द्यायची असेल तर हा ऑप्शन घ्या. पण तुम्हाला जर वेगवेगळ्या युजरला जर वेगवेगळी कोटा लिमिट द्यायची असेल तर मग तुम्हाला ह्या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला चेंज करावं लागेल. म्हणजे इथं क्लिक न करता आता इथं खाली 2 ऑप्शन बघा. लॉग इव्हेंट व्हेन अ युजर एक्सिड्स देअर कोटा लिमिट अँड लॉग इव्हेंट व्हेन युजर एक्सिड्स देअर वॉर्निंग लेवल. आता काय असतं, विंडोजमध्ये एक टूल असतो. तुम्ही जर गेले स्टार्ट मेनूमध्ये इथं जर टाईप जर केलं इव्हेंट व्ह्यूवर हे बघा व्ह्यू इव्हेंट लॉग आहे का. इव्हेंट व्ह्यूवर नावाचा टूल आहे बघा. चालू असताना तो दाखवेल तुम्हाला इव्हेंट व्ह्यूवर नावाचं. हे बघा इव्हेंट व्ह्यूवर. तर इव्हेंट व्ह्यूवर नावाचा जो टूल आहे त्या व्ह्यूवरमध्ये तुम्हाला विंडोज लॉग्समध्ये दिसतात. या ॲप्लिकेशन लॉगमध्ये काय काय लॉग जनरेट होतं. म्हणजे एखाद्या युजरचा जर कोटा जर फुल झाला तर इथं वॉर्निंग जनरेट होते. वॉर्निंग लेवल पण असते आणि कोटा संपल्यानंतरची पण लेवल असते. आपण म्हणतो ना, तुझी फीस भरायची फक्त आजची शेवटची तारीख, म्हणजे तुला वॉर्निंग दिली आणि शेवटची तारीख तुझी रविवार आहे. सोमवारी जर फीस नाही आली तर क्लासमध्ये बसू जाणार. खरं म्हणतो ठीक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना कोटाची वॉर्निंग, तसं आपण एखाद्याला वॉर्निंग देतो. भाऊ तुला शेवटची वॉर्निंग बरं का. हां तुझे दिवस भरत आले, 4 दिवस राहिले, वॉर्निंग देतो तुला. मग 4 दिवसानंतर विषय संपला असं. म्हणजे वॉर्निंग 4 दिवस अगोदर वॉर्निंग देतो ना आपण असं. तर वॉर्निंग एखाद्या युजरला आपण की 100 MB लिमिट दिली तर 100 MB हे झाली त्याची मॅक्सिमम लिमिट. आणि त्याच्यानंतर 85 MB म्हणजे वॉर्निंग. 85 MB भरली त्यांना तर लगेच वॉर्निंग येईल, भाऊ 85 MB भरली म्हणजे याचा अर्थ तू थोडीशी राहील तुझ्याकडे. बरोबर आहे की नाही असा अर्थ. तर चला हे दोन्हीसाठी आहे. म्हणजे या इव्हेंट व्ह्यूवरमध्ये जे लॉग जनरेट होते तुम्ही हे दोन्ही ऑप्शन घेतले. एक वॉर्निंगचे लॉग आहे आणि एक कोटा संपण्याचा लॉग. आता कोटा एंट्रीजमध्ये जा आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला आता पर युजर बेसिस होते. बाय डिफॉल्ट ॲडमिनिस्ट्रेटर्स जो ग्रुप असतो ना त्यांना कोटा लिमिट नसते. हे बघा इथं नाव रिट्रीव्ह करतो तो ॲडमिनिस्ट्रेटर्स नावाचा ग्रुप येईल इथं बिल्ट इन. आणि ॲडमिनिस्ट्रेटर्स ग्रुप जो असतो त्यांना कोटा लिमिट नसते बघा, नो लिमिट. तर आपण आता एक काम करू. इथं हे फाटलेलं पान दिसतं का, इथं क्लिक करा. न्यू कोटा एंट्री किंवा वरती कोटामध्ये जा. इथं न्यू कोटा एंट्री कोणते ऑप्शन घ्या सारखाच. ओके. त्यानंतर इथं युजर ॲड करा. त्याला तुम्हाला लिमिट द्यायची. समजा आपण जर इथं युजर घेतला बंकू तर बंकूला आपण लिमिट देऊ. हां किती लिमिट द्यायची, तर आपण बंकूला लिमिट देणार आहे 100 MB. हे बघा इथं डायरेक्ट तुम्ही एक्झाबाईटपर्यंत व्हॅल्यू एक्झाबाईटपर्यंत बघितले किती MB GB TB PB EB. तुम्हाला एवढं तुमच्याकडे स्टोरेज नाही. ठीक आहे 100 MB आणि त्याला वॉर्निंग आली पाहिजे कितीला, 85 MBला. ओके झाला तो ॲड. इथं हा युजर. त्याच्यानंतर हे फाटलेल्या पानावर पुन्हा क्लिक करा. न्यू कोटा एंट्री आणि इथं पुन्हा युजर घ्या. युजर घेऊ आपण डॅरेल. डॅरेलला देऊ 500 MB. त्याला 450 MBला काही वॉर्निंग येईल आहे की नाही. इथे युजर घ्यायचं मी डॉन लिमिट डॉन टू 10 MB 10 MB जीव करा. 8 MBला घायला पाहिजे, याला वॉर्निंग आली पाहिजे. 3 युजरच घेतले आपण, जास्त नाही घेतले. ठीक आहे आपण तरी काय खायचं ठीक आहे. आणि बघा आता जसं तुम्ही अप्लाय केलं ना सिग्नल बघा लगेच रेडचा लगेच ऑरेंज होईल आणि लगेच ग्रीन होऊन जाईल. यस
फास्ट होऊन जातो. झाला ग्रीन. आता सिग्नल ग्रीन झाला म्हणजे कोटा इनेबल झाला. बस आता तुम्ही एक काम करा. तुम्हाला माहिती 41 GB पार्टिशन आहे. किती जीबीचं आहे? 41 GB. आता आपण लॉग ऑफ करू. डॉनना लॉग इन करू. कशाना? किती देईल स्पेस त्याला आपण? 10 MB. आता तुम्ही डी ड्राईव्हमध्ये जा. हा डी आहे. किंवा डी ड्राईव्हच्या प्रॉपर्टीमध्ये जर गेले बघा ते काय म्हणतं बघून घ्या. त्याचं म्हणणं आहे की टोटल फ्री स्पेस टोटल साईज आहे 10 MB. किती MBचं पार्टिशन आहे? 10 नाही. तुम्हाला माहिती थोड्यापूर्वी येतं 41 का 42 GBचं पार्टिशन आहे. ते मला 10 MB दाखवते. ते म्हणतं पूर्ण खाली तुम्हाला बघा पूर्ण गुलाबी कलर नाही म्हणजे याचा अर्थ ब्लू कलर नाही आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही थोडंसुद्धा वापरलेलं नाही त्याला. पूर्ण खाली तुमचं 10च्या 10 MB. तुम्हाला जिथं डेटा भरायचा जेवढा भरायचा तेवढा डेटा तुम्ही भरू शकता त्याच्यामध्ये. तेवढा म्हणजे 10 MB. हो जेवढा म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे 10 MBचीच लिमिट आहे. हे बघा 285 MB इथं आहे का? काय काय फोन तरी आपण हे जरूरी आहे नया ना. मध्ये आलो इथं तेच 9.50 MB. पहा बरं का आता इथे एक नवीन फोल्डर बनवतो. डॉन डेटा त्याच्यामधल्या सगळ्या फाईल सिलेक्ट करतो. कंट्रोल ए किती फाईल घेत नाही याच्यामध्ये 3 4 कॉपी करतो. जसं आपल्याकडे पुढे कॉपी करून दुसरं ट्रेन आपलं हे लावलं गेलं. आता काय एक्स्टर्नल आर्टिस्ट लावलं गेलं ते कशी इथेच होऊन इथं स्टप आलं का? बघा बरं आता तुमच्याकडे किती जागा राहिली बघा. 10 MB म्हणजे तुमच्याकडे 2.92 MB राहिली बरोबर. आता पुन्हा एक काम करा. या फाईल पुन्हा कॉपी करू. ठीक आहे. आल्या का? आता बघा 1.20 MB राहिलं राहिलं 1.20. आता का अजून तुम्ही 1 MBच्या वरचं काही टाकायला गेलंय की विशेष सांगतो. हे पाहतो इथं घेऊन मध्ये बघा. आता रेडमध्ये आला किती KB राहिलं बस. आता तुम्ही जर म्हणशाल मला अजून एक फाईल कॉपी करायची तर आता काय होत ते म्हणतात देर इज नॉट इनफ स्पेस अवेलेबल ऑन ए AAA फोल्डर. 1.16 MB इज नीडेड टू कॉपी दिस आयटम. डिलीट और मूव फाइल्स टू सो यू हॅव इनफ स्पेस. आता तुम्ही उलटे पुलटे जर लटकत काय म्हणा कारण की ते स्पेसच नाही. जागा संपली. आता एवढ्या जागेत काहीच होत नाही. 36 KB. मग तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? पाऊस होतं काय? या ठिकाणी काय करावं लागेल? आता तुम्हाला स्पेस राहिली नाही मग तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटरला कॉन्टॅक्ट करणार की ॲडमिन भाऊ आमची स्पेस कमी पडते आम्हाला. बरोबर आहे. ॲडमिन भाऊ चेक करते तुम्ही काय काय डेटा टाकला म्हणून तुम्हाला स्पेस बरोबर देईल. तुम्ही जर डेटा जर जो अननेसेसरी जर तुमच्या मूवीज आणि तुमचे जर फोटोज जर तुम्ही कॉपी करून ठेवला असेल
तर त्याला जबाबदार तुम्हीच आहे, कारण की कंपनीची स्टोरेज डिव्हाइस येते त्याच्यावरती तुमचा घरगुती डेटा काढतात, पर्सनल डेटा काढतात. कट्या तुला आता ही इथून पुढं तुला म्हणणार सुद्धा नाही मी गुपचूप 100 नाही, ऑलरेडी 500-600 रुपये झाले तुझे. मी त्याला जबाबदार नाही. ध्यानात ठेव. शिकवत असताना मला बिलकुल आवाज नाही आला पाहिजे. हे बघ, जनावराला सुद्धा जर सांगितलं ना कळतं, तुला काय नाही कळत? तुझा आवाज नाही आला आता, आणि मग उद्यापासून तुला सरळ बॅचमध्ये हाकलून देईल मी. ध्यानात ठेव. मला शिकवत असताना बिलकुल आवाज चालत नाही, तुम्हाला पहिलेच सांगेल. सगळेजण शांत का बसलेले? बघा, आता आपण ॲडमिनिस्ट्रेटरने लॉग इन केलं आहे आणि आता तुम्ही ज्यावेळेस त्या व्हॉल्यूमच्या प्रॉपर्टीमध्ये जाल, आता बघा तुम्हाला इव्हेंट युअरमध्ये इव्हेंट वॉर्निंग सुद्धा जनरेट झाले असेल. बघा, इफ यू जस्ट गो टू द इव्हेंट युअर, EVENT इव्हेंट लॉग, आणि ह्या इव्हेंट युअरमध्ये आल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता विंडोज लॉग, त्याच्यामध्ये आल्यानंतर इथं ॲप्लिकेशन लॉग, ॲप्लिकेशनमध्ये एक सिस्टीम ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्यामुळे सिस्टीम आहे. ओके, बघा याच्यामध्ये दिसेल तुम्हाला NTFS. हे बघा, अ युजर हिट देअर कोटा लिमिट ऑन व्हॉल्यूम D. कोणत्या युजर त्याने हिट केली कोटा लिमिट? इथं दिसतं पण तुम्हाला की कोणत्या युजरने हे कोणत्या युजरने झालेले आहे ॲक्च्युली वर्क, किंवा कोणत्या युजरने हिट केली कोटा लिमिट. कुठे गेला? हां, डॉन. हे दिसतं बघा, डॉन आहे की नाही. त्याच्यानंतर बघा थोडंसं खाली आल्यानंतर अजून एक बघा इव्हेंट, युजर हिट देअर कोटा थ्रेशोल्ड. हा ॲक्च्युअल कोटा आहे आणि तो वॉर्निंग लेवल आहे. हे बघा, कोटा थ्रेशोल्ड ऑन व्हॉल्यूम D. हे बघा, डॉन युजरनं म्हणजे दोन वॉर्निंग, एक वॉर्निंग आली आणि एक कोटा संपल्याचं मेसेज आलं, इव्हेंट आलं. इथे इव्हेंट युअरमध्ये आलं चालेल, पण इव्हेंट युअरमध्ये जाऊन कोणी चेक करत नाही. बेस्ट वे काय असतं, तुम्ही जर माय कम्प्युटरमध्ये गेले, हा D ड्राईव्ह आहे, याच्या प्रॉपर्टीजमध्ये जा, ॲडमिनिस्ट्रेटर कोटा टॅबमध्ये गेल्यावर त्याला कळतं कोणाची कोटा संपलेली म्हणून. हे बघा, त्याला वॉर्निंग येतं. बघा, एका ठिकाणी वॉर्निंग आलं बघा, लक्षात आलं की नाही? इथं वॉर्निंग, हे बघा डॉनला वॉर्निंग आली. मग त्याचं म्हणणं काय आहे, आता इथं स्पष्ट दिसते तुम्हाला. म्हणणं असं आहे की डॉन युजर जे आहे त्याला टोटल लिमिट दिलेली 10 MB आणि त्यानं 9.96 MB वापरली. वॉर्निंग लेवल त्याला 8 MB ला होती. टोटल 99% त्यानं तिची डिस्पेस वापरली आहे. किती स्पेस वापरली त्यानं? 99%. पण ॲडमिनिस्ट्रेटर काय वाटतं बाबा की आता जाऊ द्या, आपलाच माणूस आहे, जाऊ द्या, बरोबर आहे की द्या झालं. मग ह्यामुळे त्याला डबल क्लिक करायचं आणि कोटा लिमिट तुमची जी तिथं 10 MB आहे, तुम्हाला असं वाटतं त्याला 50 MB देऊन टाकावी. ओके, आणि त्याला 45 MB ला वॉर्निंग आली पाहिजे. आता आपल्या करा ही वॉर्निंग निघून जाईल. गेले की निघून? आता त्याने टोटल किती स्पेस वापरली? 19 MB. 19% म्हणजे 9.96 MB त्यांना याच्यामध्ये यूज केली आउट ऑफ 50 MB. ओके, 45 MB ला वॉर्निंग. आणि आता हाच युजर ज्यावेळेस लॉग इन करत त्यावेळेस तुम्हाला दिसेल मध्ये जर गेले, याला किती दाखवत आहे? टोटल 50 MB आहे. टोटल तुमच्याकडे 40 MB फ्री, अजून 10 MB तुम्ही वापरली. एक थोड्या पूर्वी जी वापरली आपण 40 MB अजून तुमच्याकडे फ्री आहे. बघा, तुम्ही जर याच्यावरचा हा डेटा तुम्ही टाकलेला डेटा जर उडवला, कारण तुमची ओनरशिप आहे त्याच्यावर. आता बघा याच्यावरती ही जी फाईल आहे, समजा यस डेटा नावाचं फोल्डर, हे तर आपण नाही बनवलं, पण हे AAA आणि डॉन डेटा हे दोन फोल्डर तर आपणच बनवले. बघ, जसे हे फोल्डर मी डिलीट केले. ओके, ह्या फाईल जर डिलीट केला, कारण बघा तुम्ही याच्यामध्ये कोणत्या फाईलच्या प्रॉपर्टीज मिळतात तुम्हाला दिसेल याचे ओनर कोण आहे. ओनर कोण आहे फाईलचा? डॉन ओनर आहे. म्हणजे याचा अर्थ याची ओनरशिप जर डॉन कडे, त्याचा अर्थ याला चार्जेस पण कोणाला लागेल? डॉनला लागेल. हे तिन्ही फाईल ज्या आहेत डॉन ओनर. कारण की बघा, आता येस डेटा नावाचं फोल्डर आहे ना, याचा ह्या फाईलचा ओनर डॉन नाही, कारण की ह्या फाईलमध्ये प्रॉपर्टीजमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर ओनर असत आहे. डिटेल्स, अरे याचा पण डॉन असेल. अरे हो 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 बरोबर, कॉपी केला.
हे बघा, याचा ओनर ॲडमिनिस्ट्रेटर आहे, बरोबर. ही फाईल कॉपी केली आपण फक्त एवढीच. बाकी सगळ्या फाईलचा ओनर ॲडमिनिस्ट्रेटर असेल बघा. मी तुम्हाला म्हणलं ना, फोल्डर पहिलेच होतं, फक्त तनुच्या नावाची फाईल घेतली आपण बस. त्या सगळ्यात ओनर ॲडमिनिस्ट्रेटर बघा. याने टाकलेल्या फाईल याने डिलीट केल्या. जसे डिलीट केला 41.7 MB फ्री दाखवत आहे. किती? 41.7 MB. म्हणजे ह्या युजरचे अजूनही आता 41.7 कशामुळे आहे? कारण की या फाईल रिसायकल बिनमध्ये गेल्यात. कुठे गेल्यात? याचा अर्थ ह्या फाईल परमनंट डिलीट नाही होत. किती आता? रिसायकल बिन खाली करावं लागेल ना. रिसायकल बिनमध्ये आहे म्हणजे ते अजून डिस्कमध्ये आहे. त्याच्यामुळेच रिसायकल बिनमधून जोपर्यंत उडत नाही तोपर्यंत फाईल उडत नाही आपल्या. वापस रिसायकल बिनमधून रिकॉल करू शकतो ना. त्यामुळे रिसायकल बिनमध्ये आहे म्हणजे तुम्हाला कोटा चार्ज होणारच तोपर्यंत. खरं आहे की नाही? स्वामी बरोबर आहे की नाही? हां, तेच झालं का? बरं, कोटा संपलं. आता आपल्याला काय बघायचं होतं काय बघा. तुम्हाला काय म्हटलं? एक युजर जर समजा 2 ग्रुपचा मेंबर आहे. आता एक उदाहरण घ्या. मी गेलो कम्प्युटर मॅनेजमेंट. ठीक आहे. ए खाली वा रे. हां, वरती ना बसू, खाली वा. इथं बसायची ती बॅच सुरू जोपर्यंत तुम्हाला मध्ये बोलत नाही. हां, आपल्याकडे एक ग्रुप आहे सेल्स नावाचा. या ग्रुपचा मेंबर कोण आहे? बंकू, डॉन, गॅरी आहे. बंकू, डॉन आणि गॅरी 3 जण मेंबर बरं. आणि अजून एक ग्रुप आहे अकाउंट्स नावाचा. याच्यामध्ये आपण काय करू? कॉमन युजर ॲड करू. एक डॉन. कोणता? डॉन. तिकडं पण आणि इकडं पण असं करायचं आपलं. समजलं तुम्हाला? आता बंकू, डॉन, गॅरी तिथं. इथं आपण डॉन ॲड करू, गुड्डू ॲड करू आणि डॅरेल ॲड करू. इथं 3 युजर. पण ह्या दोन्ही ग्रुपमध्ये कॉमन एक आहे. कोण? डॉन. इकडं डॅरेल आणि गुड्डू आहे आणि डॉन आहे. आणि तिकडं गॅरी, त्याच्यानंतर अजून डॉन आणि बंकू. येते हे काय याच्यामध्ये? अहो पाहुणे, तुम्ही साधे युजर आहे. तुम्ही ना करून येतो ॲडमिनिस्ट्रेटरचं काय नाही. आपण युजरना करतो ते टास्क. बघा, इथे पैसे का? ऐ कोण कोण सांग बरं. ते लाल शर्टवाला होता एक, काळा काळा. हां, अजून एक, अजून अजून तो एक बारका होता का? बरं, बंकू, डॉन आणि गॅरी इथं सेल्समध्ये. आणि अकाउंट्समध्ये काय करू? अकाउंट्समध्ये 3 जण ॲड करू. त्याच्यामध्ये कॉमन ठेवू डॉनला. ठीक आहे ना? गुड्डू, डॉन आणि डॅरेल 3 जण ठेवू आपण. तर आता काय करू? इथं जाऊ आणि ह्या ग्रुपवरती ना, म्हणजे ह्या फोल्डर आहे आपल्या, या फोल्डरवरती परमिशन देऊ. प्रॉपर्टीजमध्ये गेलो, सिक्युरिटी, एडिट करू. इथे
हे गुड्डू सगळे काढून टाकू. इथे ॲड करू ॲडव्हान्स आणि दोन्ही ग्रुप ॲड करू. कोणते? अकाउंट्स आणि सेल्स. दोन्ही ग्रुप ॲड झाले. आता सेल्स ग्रुपला परमिशन देऊ आपण. बघा लक्ष द्या, सेल्स ग्रुपला परमिशन देऊ आपण मॉडिफाय आणि अकाउंट ग्रुपला परमिशन देऊ आपण फक्त रीड. बरं का, रीड. आता तुम्ही सांगा, आता तुम्ही थोड्या पूर्वीच बघितलेलं काय काय परमिशन दिली बघा. पुन्हा एकदा लक्ष द्या. हां, सेल्स ग्रुपला काय परमिशन दिली आपण? सेल्सचं मॉडिफाय दिले. ग्रुपला आपण यासाठी असतो ना, ते ग्रुपच्या यासाठी जनरल खूप वेळ. सेल्सचा दिला मॉडिफाय आणि अकाउंटचा दिला रीड. लक्ष द्या, सेल्सला आहे मॉडिफाय, म्हणजे सेल्स ग्रुपमध्ये किती लोक आहे? बंकू, डॉन आणि गॅरी या तिघांना मॉडिफाय लागू आहे. आणि अकाउंट्समध्ये किती जण आहे? डायरेल, डॉन आणि गुड्डू ह्या तिघांना रीड लागू आहे. पण हा डॉन दोन्ही ग्रुपचा मेंबर आहे, दोन्ही ग्रुपचा मेंबर. मग याच्यावरती कोणती परमिशन लागू? यस, याच्यावरती जी ॲडिटिव्ह परमिशन आहे, सम ऑफ परमिशन ती लागू आहे. आणि सम ऑफ परमिशन काय होईल? मॉडिफाय. तर बघा आता लॉगअप करू आपण. अकाउंटचा युजर सांगा बरं एखादा. डायरेल अकाउंट्समध्ये काय परमिशन दिलं अकाउंट्सला? रीड. बघा याला त्या फोल्डरवरती काहीच म्हणजे फक्त रीडच करता येईल, बाकी काहीच करता येईल. डेटा फोल्डर आणि तुम्ही जर राईट क्लिक केले बघा, न्यू ऑप्शनच नाही. सॉरी, मी ह्याच्यावरती मी दिलं ना परमिशन. मी ते हेच डेटा फोल्डरमध्ये इथं परमिशन दिलं. मी सीमध्ये डीमध्ये म्हणतोय, डील नाही दिलं मी परमिशन. याला ते इथं राईट क्लिक करा फोल्डरमध्ये. हां, न्यू. बघा काहीच ऑप्शन आहे तुम्ही आहे का? म्हणजे तुम्हाला डीमध्ये त्या डेटा एस डेटा नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला फोल्डरसुद्धा बनवता येईल. एवढंच नाही, तुम्ही एकदा एक्झिस्टिंग फाईल मॉडिफाय सुद्धा नाही करू शकता. तुम्हाला फक्त रीड परमिशन आहे. फाईल उघडा आणि बघा फक्त. तुम्ही जर इथं जर म्हटलं की मला या फाईलमध्ये काही चेंज करायचे आहे बघा, सो इट विल नॉट अलाव यू टू मेक चेंजेस इन टू दिस फाईल. सेव्ह ना, सेव्ह. Access is denied. You don't have access to store anything to this file. आता बघा, तुम्ही जर फाईलमध्ये चेंज करू शकत नाही तर तुम्ही का फाईल डिलीट करणार आहे? तुम्ही सांगा मला. त्याला काय ॲडमिनिस्ट्रेटर पासवर्ड मागा. आणि बघा, डॉन त्या दोन्ही ग्रुपचा मेंबर आहे की नाही? डॉन बघा, मॉडिफाय परमिशन. मॉडिफाय परमिशन तुम्हाला जरासं वाटलं तनुच्या फाईल डिलीट करायची येईल झालं. आता फाईल बनवता येईल का नाही येईल प्रश्नच राहिला नाही. जर डिलीट करू राहिला तो फाईल नाही बनवू शकतो. हो, आणि जसं तुम्हाला मी सांगितलं काय अगवान, अरे अगवान 100 लिहायचे राहिले तिथे. 100. हां बरोबर, थोड्या पुढे बोलत होतो. 100 लिहा असला पक्ष नाही का नाही. बघा आता मी प्रॉपर्टीजमध्ये गेलो. हां लक्ष द्या, सिक्युरिटी टॅब आहे. डी म्हणे हो पाहुणे. हो, सिक्युरिटीमध्ये गेलं का वरचा सेल्स ग्रुप आहे ना, एडिट करा. आता एक काम करू, सेल्स ग्रुपला काय परमिशन होती? मॉडिफाय. तर आपण सेल्स ग्रुपला डिनाय करू आणि अकाउंट ग्रुपला फुल कंट्रोल देऊन टाकू. आता बघा, आपला डॉन युजर दोन्ही ग्रुपचा मेंबर आहे की नाही. अकाउंट्सला काय परमिशन? त्याला फुल कंट्रोल. आणि सेल्सचं काय? बघा तुम्हाला लगेच तो काय करेल, आता ते बघा, एक फुल कंट्रोल आणि एक डिनाय दोन्ही कंबाईन झाल्या तर कोणती लागू होईल? डिनाय परमिशन ओव्हर राईट्स एनी अदर. And here we go.
You don't currently have permission to access this folder. If you click on continue, it will ask you the password of administrators. There are 2 administrators in this system and nobody is ready to give you the password, right? Yeah.